आज दिनांक 26 नोव्हेंबरला संविधान दिनाचे औचित्य साधून वसमत येथे महाविकास आघाडीच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या निमित्तानं संविधानाचे वाचन करून लोकशाही मूल्यांप्रती आदर व्यक्त करण्यात आला। वसमत येथे आज संविधान दिनाचे औचित्य साधून महाविकास आघाडीच्या वतीनं सुभेदार रामजी आंबेडकर नगर येथून पदयात्रा काढत नंतर आसेगाव कॉर्नरवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधानाचे वाचन करण्यात आले। यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, नगरसेवक पदाचे उमेदवार याशिवाय सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। संविधान दिन हा अत्यंत अभिमानाचा दिवस आहे। 1949 मध्ये दिलेल्या या संविधानावर आजही देशातले लोक चालतात, विश्वास ठेवतात आणि या संविधानाच्या आधारावरच गरीब माणसाला मोठी शक्ती मिळालेली आहे। समता, बंधुता, सर्व क्षेत्रामध्ये सारखी वाढ केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे जनतेला मिळालेली आहे। आज मी सर्व जनतेला संविधान दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि हे संविधान टिकवण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे, पण मोठी जबाबदारी ही नागरिक आणि मतदारांची आहे। हे निश्चित या संविधानाला जपतील अशी अपेक्षा करतो। पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो। संविधान दिनानिमित्त जे बाबासाहेबांनी सर्वांसाठी जे केलं की महिलांना जे आरक्षण आहे, महिलांना म्हणजे प्रसूतीसाठी पण सुट्ट्या भेटतात, ज्या नोकरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना पण सुट्ट्या जे टाकलेल्या आहेत ते संविधानामध्ये बाबासाहेबांमुळेच भेटलेले आहेत। महिलांना जे आरक्षण आहे, जे राजकारणात असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, ते फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळेच भेटले। तर बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे। आणि आता दांडेवकर साहेबांनी सांगितलं की म्हणजे मतदार आणि नागरिक सुज्ञ आहे, तर हे संविधान टिकवण्यासाठी तेच खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात की म्हणजे सुशिक्षित लोकांना निवडून देऊन किंवा मग त्यांच्या हातात अधिकार देऊन। आणि मी फक्त एवढंच सांगते की आपण आता म्हणतो की कोणीच काही करत नाही। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।